माहिती साक्षरता इन्फॉर्मेशन लिटरसी. माहिती साक्षरता म्हणजे केवळ माहितीच्या प्रतिप्राप्तीकरिता आवश्यक कौशल्य व ज्ञान मिळवणे नव्हे, तर माहितीचे आजच्या परिस्थितीतील महत्त्व ओळखणे, त्याचे स्वरूप आणि संघटन माहीत करून घेणे, त्याचबरोबर दीर्घकाल अध्ययनाकरिता त्याचा वापर करून घेणे हे होय. आता माहिती तंत्रज्ञानाबरोबरच माहिती साक्षरता अत्यंत उपयुक्त असून त्याद्वारे माहितीची गरज ओळखून अशी माहिती शोधणे आणि तिचे मूल्यमापन आणि त्याचा प्रभावी वापर करणे या गोष्टी साध्य होतात. आता माहिती साक्षरता ही एक अशी प्रक्रिया आहे जी माहिती केव्हा आणि कशाकरिता वापरावी, तिचा नेमका शोध कसा घ्यावा, तिचे मूल्यमापन कसे करावे आणि त्याचबरोबर तिचा वापर आणि संप्रेषण कसे करावे याविषयी माहिती पुरविते. माहितीच्या परिणामकारक तसेच महत्तम वापराकरिता आवश्यक असणारी कौशल्य आणि पात्रता यांचा संयोग म्हणजे माहिती साक्षरता होय. आता उपयुक्त आणि आवश्यक माहितीच्या शोधातील अडचणीवर मात करून योग्य माहिती पुरवण्याकरिता माहिती साक्षरता खूप उपयुक्त ठरते. आता माहिती साक्षरतेची व्याख्या कोणती आहे? 1989 साली अमेरिकन लायब्ररी असोसिएशन यांच्या अन्वये खालील व्याख्या दिलेली आहे. माहिती साक्षरता हा व्यक्तीस आवश्यक असणाऱ्या अशा पात्रतांचा संच आहे जो माहितीची गरज केव्हा आहे हे ओळखता येईल आणि अशी आवश्यक माहिती शोधण्याची, मूल्यमापन करण्याची आणि त्याचा प्रभावी वापर करण्याची योग्यता प्राप्त करेल. आता दुसरी व्याख्या दिलेली आहे बर्चिनल यांच्या मते, माहिती साक्षर होण्याकरिता नवकौशल्यांचा संच आवश्यक असतो. यामध्ये समस्या सोडवण्याकरिता तसेच कार्यक्षमपणे आणि प्रभावीपणे निर्णय घेण्याकरिता माहितीचा शोध आणि वापर यांचा समावेश यामध्ये होतो. म्हणजे या अनुषंगाने माहिती साक्षरता कौशल्य विकसित करणे महत्त्वाचे असून दीर्घकाळ अध्ययन प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण मुख्य वैशिष्ट्य म्हणूनच, तसेच उच्च शिक्षण संस्थातील कार्याचे एक प्रमुख केंद्र म्हणूनच माहिती साक्षरता विचारात घेतली जाते. आता माहिती साक्षरतेची गरज, आवश्यकता काय आहे हे आपण पाहूयात. खालील कारणामुळे माहिती साक्षरतेची गरज निर्माण झालेली आहे. पहिलं कारण आहे माहितीतील क्रांतिकारक बदलामुळे माहिती स्रोतांमध्ये झालेली वाढ. दुसरं कारण आहे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती. तिसरं माहिती स्रोतांमधील विविध प्रकार. चौथं ग्रंथालयांचे बदलते आधुनिक स्वरूप. पाचवं विस्तृत प्रमाणात विखुरलेली माहिती. सहा वापरकर्त्यांच्या संख्येतील वाढ. सातवं क्लिष्ट तसेच संबंधित विषयावरील संशोधन. या कारणांमुळे माहिती साक्षरतेची खूपच गरज निर्माण झालेली आहे. आता माहिती साक्षरतेचे फायदे आपण पाहूयात. एक, माहितीतील होणाऱ्या बदलांची सुलभ हाताळणी. आता माहिती साक्षरता कौशल्यामुळे विद्यार्थी व वाचक हे विविध माहिती स्रोतांमधील माहिती शोधून त्यांचा कार्यक्षमपणे वापर करू शकतात. कारण अशी माहिती ग्रंथ, नियतकालिके, प्रसारण माध्यमे तसेच इंटरनेटद्वारे उपलब्ध होत असते. दुसरा आकडा, माहितीचा नैतिक दृष्टिकोनातून वापर. प्रमाणकांचा वापर होतो जो माहितीच्या नैतिक वापराशी संबंधित असतो. 3, कार्यगटांची निर्मिती. व्यवसाय व औद्योगिक क्षेत्रामध्ये समस्या सोडवण्याकरिता
आवश्यक कौशल्य प्राप्त तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या बदलाचे प्रभावी व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गरज माहिती साक्षरतेमुळे भागवली जाते. 4 आकडा दीर्घकाळ अध्ययनासाठी आवश्यक कौशल्य तसेच वैयक्तिक पातळीवरील निर्णय घेण्याची क्षमता वाढविण्याकरिता माहिती साक्षरता उपयुक्त ठरते. हे पहा, माहितीविषयी गरज ओळखणे आणि माहितीचा वापर कार्यप्रेरणेसाठी करणे या शैक्षणिक प्रक्रियांमध्ये ग्रंथपाल हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. माहिती साक्षरता कार्यक्रमांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता ग्रंथपालांमध्ये असून संस्थात्मक व ग्रंथालयीन प्रशासनास पाठिंबा तसेच प्राप्त ज्ञान, कौशल्य व पात्रता याद्वारे ग्रंथपाल माहिती साक्षरता कौशल्याचा वापर महाविद्यालयामध्ये, विद्यापीठांमध्ये याची ग्रंथालये आहेत यामध्ये प्रभावीपणे करू शकतो. विविध माहिती स्रोतांमधील माहितीचा शोध, माहितीची प्रतिप्राप्ती, संपादन, संघटन, साठवणूक आणि तिचे संप्रेषण याकरिता तसेच डेटाबेसमधील माहितीचा शोध, आंतरग्रंथालयीन माहिती प्रणाली व सेवा या सर्व कार्यांचा समावेश माहिती साक्षरतेकरिता आवश्यक असतो. व्यवस्थापकीय तज्ज्ञ या स्वरूपात ग्रंथपालाकडून त्याचा उपयोग होतो. आता माहिती साक्षरतेमुळे शैक्षणिक अध्ययन तंत्र प्राप्त होते. विद्यार्थी गटांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लावणे, निर्णय प्रक्रिया सुलभता व समस्यांची सोडवणूक करणे, तसेच ग्रंथालयाच्या वापराकरिता कोणावरही विसंबून न राहता वाचकास वाचन साहित्याचा वापर करणे, वाढविणे इत्यादी कार्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी ग्रंथपाल सक्षम होतो. आता माहितीची साक्षरतेची प्रतिमाने कुठले आहेत तर बिग 6 मॉडेल, माहिती शोध प्रक्रिया, इन्फॉर्मेशन सर्च प्रोसेस. माहिती साक्षरतेची 8 शक्तिशाली प्रतिमाने आहेत. एम्पॉवरिंग 8 मॉडेल्स ऑफ इन्फॉर्मेशन लिटरसी इत्यादी अनेक माहिती साक्षरतेची प्रतिमाने आहेत. एम्पॉवरिंग 8 मॉडेल्स ऑफ इन्फॉर्मेशन लिटरसी या प्रतिमाना अंतर्गत 8 टप्प्यांमध्ये त्या समावेश होतो. ते टप्पे पुढील प्रमाणे आहेत. 1 म्हणजे ओळखा, आयडेंटिफाय, माहिती ओळखणे, आयडेंटिफाय. 2 म्हणजे अन्वेषण, एक्सप्लोर करा. 3 निवडा, सिलेक्ट करा. 4 संघटित करा, ऑर्गनाईज करा, माहिती ऑर्गनाईज करा, निर्माण करा. 5 क्रिएट करा. 6 सादर करा, प्रेझेंटेशन करा. 7 मूल्यांकन करा, असेस, मूल्यांकन करणे. 8 उपयोजन, सर्वात महत्त्वाचा म्हणजे 8वा, उपयोजन करा, ॲप्लाय करा. वरील 8 टप्प्यांद्वारे माहिती प्राप्त करू इच्छिणाऱ्या वाचकांसह वेळेमध्ये उपयुक्त माहिती प्राप्त होण्यास मदत होते. या प्रतिमानाच्या 8 टप्प्याशी 101 कौशल्ये निगडीत आहेत. या प्रतिमानांचा विकास विशेषत्वाने एशियन देशातील वाचकांकरिता माहितीची गरज भागवण्याकरिता केला जात आहे. माहिती साक्षरतेची अनेक प्रतिमाने ही वाचकांच्या माहिती प्राप्ती वर्तणुकीच्या मूल्यांकनाचा समावेश असलेल्या वाचक अभ्यासावर आणि त्यांची माहितीविषयक गरज आणि कौशल्यातील उणीवा यावर अवलंबून आहेत. माहिती साक्षरता प्रतिमाने 2 मुख्य विभागामध्ये विभागले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे लिनियर, रेषीय प्रतिमान म्हणजे दिलेल्या टप्प्यांनुसार विहित पद्धतीने कार्य करणे. दुसरा आकडा अरेषीय, लिनियर. अरेषीय प्रतिमान म्हणजे माहितीविषयक गरजांनुसार विविध वेळी विविध टप्प्यांनुसार कार्य करण्याची पद्धती. आता माहिती साक्षरतेच्या अनेक प्रतिमानांपैकी काही निवडक प्रतिमाने
पुढील प्रमाणे आहेत. कुहलथाऊ मॉडेल, KUHLTHOU, कुहलथाऊ मॉडेल, कॅरॉल कोलियर कुहलथाऊ यांच्या प्रतिमानास माहिती शोध प्रक्रिया म्हणजे इन्फॉर्मेशन सर्च प्रोसेस ISP या नावाने देखील ओळखले जाते. कुहलथाऊ यांच्या मते माहितीचा शोध प्रक्रियेमध्ये अशा विविध टप्प्यांचा समावेश होतो ज्यामध्ये व्यक्तिगत ज्ञान व अनुभवातील बदल विचारात घेतले जातात. कुहलथाऊचे प्रतिमान हे रेषीय प्रतिमान असून त्या अंतर्गत आरंभ, निवड, शोध, संग्रह, सादरीकरण, मूल्यांकन या 6 टप्प्यांचा समावेश होतो. प्रतिमानामध्ये असे सांगितले आहे की ग्रंथपाल अनेक व्यक्तींना त्यांच्या माहितीविषयक समस्या आणि उद्दिष्टे जाणून घेण्याकरिता संदर्भ मुलाखतीच्या दरम्यान मदत करू शकतात. दुसरं मॉडेल आहे बिग सिक्स. बिग सिक्स हे 6 टप्पे मध्ये समाविष्ट असणारे व कोणालाही माहितीच्या वापराद्वारे समस्या निवारण करण्यास व निर्णय घेण्यास मदत करणारे प्रतिमान आहे. हे माहितीविषयक समस्या निवारणाकरिता एक प्रक्रियात्मक प्रतिमान असून विशिष्ट गरजा आणि कार्याकरिता शास्त्रीय प्रक्रियेद्वारे माहितीचा शोध, वापर, उपयोजन आणि मूल्यमापन इत्यादीकरिता तंत्रज्ञान साधनाच्या कौशल्याने वापर आणि माहितीचा शोध यामध्ये समाविष्ट आहे. माईक इझेनबर्ग आणि बॉब बर्कोविट्झ यांनी हे प्रतिमान विकसित केलेले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान कौशल्य अध्यापनाकरिता ते प्रसिद्ध आहे. या प्रतिमाना अंतर्गत पुढील 6 टप्प्यांचा समावेश होतो. त्यामध्ये पहिला टप्पा आहे टास्क डेफिनेशन, कार्याची व्याख्या. दुसरा आकडा आहे इन्फॉर्मेशन सिकिंग स्ट्रॅटेजीज, माहिती प्रतिप्राप्तीची धोरणे. तिसरा लोकेशन अँड ॲक्सेस, स्थान व अभिगम्यता. चौथा यूज ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीचा वापर. 5वा विश्लेषण, सिंथेसिस. 6वा मूल्यमापन, इव्हॅल्युएशन. हे प्रतिमान रेषीय प्रतिमान आहे. कुठला आहे? रेषीय प्रतिमान. म्हणजे कुहलथाऊचे मॉडेल रेषीय प्रतिमान होते, म्हणजे लिनियर मॉडेल होतं. तर बिग सिक्स हे मॉडेल हे सुद्धा रेषीय प्रतिमान आहे, म्हणजे लिनियर मॉडेल आहे. हे महत्त्वाचं आहे. पुढचं प्रतिमान आहे तिसरा आकडा इलिस, ELLIS, इलिस प्रतिमान. या प्रतिमाना अंतर्गत 8 टप्पे समाविष्ट असून त्याचे कुहलथाऊ व बिग सिक्स प्रतिमानाची साधर्म्य आहे. हे प्रतिमान अरेषीय स्वरूपाचे असून ते मुख्यत्वे प्रक्रिया दर्शवण्याऐवजी कार्यवर्णनावर भर देते. माहिती प्राप्ती प्रक्रियेतील विविध कार्यवर्णने पुढील प्रमाणे आहेत. आता हे कशावर आहे? अरेषीय स्वरूपाचे आहेत. अरेषीय म्हणजे काय की माहितीविषयक गरजांची विविध वेळी विविध टप्प्यानुसार कार्य करण्याची पद्धत. आता इलिस प्रतिमानामध्ये कार्यवर्णने कुठले आहेत? तर सुरुवात, स्टार्टिंग, माहितीचा शोध घेण्याकरिता क्रिया, सुरुवात महत्त्वाची आहे. दुसरा आकडा चेनिंग, शृंखला, प्राथमिक माहिती स्रोतांमधील संदर्भ घेणे. तिसरा आकडा ब्राउझिंग, शोध घेणे, निर्देशित शोध घेतला जातो. चौथा आकडा डिफरन्शिएटिंग, ध्रुवीकरण, दर्जा आणि प्रासंगिकता यांच्या अनुमानावर आधारित स्रोतांची निवड व शोध. 5वा आकडा देखरेख किंवा मॉनिटरिंग, देखरेख किंवा पर्यवेक्षण, विषय क्षेत्रामधील विकास व बदलांची देखरेख. त्यानंतर एक्स्ट्रॅक्टिंग, वेचा, स्रोतांमधून आवडीच्या साहित्याची पद्धतशीर निवड.
त्यानंतर व्हेरीफाईंग पडताळणी, अचूकतेची तपासणी, त्यानंतर एंडिंग समारोप, अंतिम शोध व सर्व स्रोत समाविष्ट केल्याची तपासणी करणे, हे इलिस प्रतिमान झालेले आहे. चौथा आकडा अर्थनिर्मिती सिद्धांत, ब्रेडा डेर्विन सेन्स मेकिंग थेअरी असंही म्हटलं जातं. तर डेर्विन यांनी सेन्स मेकिंग थेअरी असे सांगत ते की एखादी व्यक्ती माहिती शोध प्रक्रियेमध्ये मार्गस्थ होऊ शकते. एखाद्या व्यक्तीने वापरलेल्या माहिती, तेथील परिस्थिती, त्यांच्या प्रचलित ज्ञानामध्ये माहितीची उणीव व डेटाचा हेतुपूर्वक वापर याद्वारे निश्चित केली जाऊ शकते. डेर्विनने पुढे स्पष्ट करतात की माहितीची निर्मिती व्यक्तीमार्फत होते आणि व्यक्तीशिवाय त्याचे अस्तित्व नाही. प्रत्येक व्यक्तीचे उपलब्ध होणाऱ्या डेटाद्वारे स्वतःची जाणीव किंवा बुद्धी विकसित करून त्या डेटाचा वापर स्वतःच्या ज्ञानामध्ये केला जातो. हे कशामध्ये? अर्थनिर्मिती सिद्धांतमध्ये केला जातो. तर पुढचा प्रकार आहे बल्किन्स एपिसोड मॉडेल किंवा इंटरॅक्शन मॉडेल. आता बल्किन यांनी बऱ्याच वर्तनात्मक परिमाणांद्वारे माहिती शोधण्याच्या धोरणानुसार एक योजना प्रस्तावित केली. या एपिसोड मॉडेलमध्ये असे सुचवण्यात आले आहे की वापरकर्त्याच्या माहिती प्रणालीशी परस्पर संवाद ही एक केंद्रीय प्रक्रिया आहे, ज्याला परस्पर संवाद म्हणून, व तदनंतर मानव व संगणक यातील आंतरक्रिया समजावी. या प्रतिमानामध्ये असे नमूद केले आहे की एकाच माहिती प्रतिप्राप्ती कार्याच्या दरम्यान माहिती प्राप्त करण्याची वापरकर्त्याची वर्तणूक ही एका धोरणानुसार अनेक धोरणापर्यंतच्या क्रिया वैशिष्ट्यांनी व्यापून राहते. अशा प्रकारच्या वाचक आणि वेगवेगळ्या माहिती प्राप्तीच्या प्रणालीचे घटक या दरम्यान परस्पर संवाद हा वापरकर्त्याचे ज्ञान आणि कार्य उद्दिष्टे यासारख्या वापरकर्त्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित असतो. पुढचं मॉडेल आहे इग्वर्सनचे संज्ञात्मक प्रतिमान, म्हणजे इग्वर्सन कॉग्नेटिव्ह मॉडेल. या प्रतिमानामध्ये इग्वर्सन यांनी प्रस्तावित केले की माहिती प्रतिप्राप्ती हा परस्पर संवादी प्रक्रियांचा एक प्रभावी संच आहे, जो वापरकर्त्यांच्या संज्ञात्मक स्थान आणि माहिती प्रतिप्राप्ती प्रणालीच्या माहिती स्थान हे एकाधिक स्तरामध्ये येतो. माहितीच्या वर्तनाकरिता हे बहुप्रतिनिधित्व वापरून इग्वर्सनने एक परस्पर संवादाची प्रक्रिया करण्यास या प्रतिमानाद्वारे सुरुवात केली. जी व्यक्ती फक्त वापरकर्ता व माहिती प्रतिप्राप्ती प्रणालीमध्ये होत नाही, तर वापरकर्ता आणि प्रणाली अंतर्गत समाविष्ट माहिती घटक यांच्यामध्ये अनेक केंद्रित समज तसेच वापरकर्ता आणि प्रणाली यामध्ये माहिती प्रतिप्राप्ती व त्याचा योग्य वापर या दरम्यान वापरल्या जाणाऱ्या संवादी संज्ञात्मक प्रक्रियेद्वारे होतो, ते म्हणजे इग्वर्सन संज्ञात्मक प्रतिमान मॉडेल. आता या ठिकाणी पुढचं 7वं जे आहे स्काउनल, SCOUNL. तर माहिती कौशल्याचे 7 स्तंभ असणारे प्रतिमान आहे. स्काउनलचा अर्थ सोसायटी ऑफ कॉलेज, नॅशनल अँड युनिव्हर्सिटी लायब्ररीज असा आहे. या अंतर्गत समाविष्ट 7 कौशल्ये पुढील प्रमाणे आहेत: माहितीविषयक गरजा ओळखणे, माहितीविषयक त्रुटी व त्यावर मात करण्याचे मार्ग शोधणे, माहिती निश्चितीसाठी धोरण ठरविणे, माहिती शोधणे आणि त्यास अभिगम्यता ॲक्सेस देणे, तुलना आणि मूल्यमापन करणे, संघटन, उपयोजन आणि संप्रेषण करणे. त्यानंतर शेवटचं आहे विश्लेषण आणि निर्माण करणे. पुढचं आहे स्पिंक्स मॉडेल. स्पिंक्स प्रतिमानास शोध प्रक्रिया प्रतिमान असेही संबोधले जाते. या प्रतिमानामध्ये असे गृहीतक विकसित केले आहे की
वेगवेगळ्या अभिप्राय यंत्रणेचा परस्पर संवादात्मक माहिती प्रतिप्राप्ती प्रक्रियेद्वारे प्रामुख्याने प्रभाव पडतो, ज्यामध्ये प्रत्येक शोधकार्यामध्ये एक किंवा अधिक चक्र असणे आवश्यक आहे. एक किंवा अनेक शोध घेण्याच्या आज्ञा ज्या पुनर्प्राप्त केलेले घटक दर्शवितात. या प्रत्येक प्रक्रियेद्वारे चक्रामध्ये एक किंवा अधिक प्रतिसादाच्या घटना असू शकतात. उदाहरणार्थ वाचकाचे मत, वापरकर्त्यांचे विश्लेषण आणि अंदाज, माहिती प्रतिप्राप्ती प्रणालीचे कार्यनिष्पत्ती इत्यादी. परस्पर संवादातील अभिप्रायाची भूमिका समजून घेणे हे या प्रतिमानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या माहिती प्रतिप्राप्तीविषयी परस्पर संवादाचे मूल्य हे प्रत्यक्ष अनुभवात्मक संशोधनावर आधारित आहे आणि वापरकर्त्याचा निर्णय, शोधयुक्त्या आणि परस्पर संवादी अभिप्रायाचे स्वरूप सामान्यतः माहिती शोध वर्तणुकीशी संबंधित आहे. आता पुढचे मॉडेल आहे विल्सन्स इन्फॉर्मेशन सिकिंग सायकल मॉडेल. ते असे आहे की विल्सन यांनी एका सैद्धांतिक प्रतिमानाची रचना केली असून नियमित माहिती शोधन प्रक्रियेवर ते आधारलेले असून माहिती शोधाचे मूळ स्वरूप ते विचारात घेते. जरी हे प्रतिमान माहिती शोध प्रक्रियेवर केंद्रित असले तरी ते निष्कर्ष स्थितीपर्यंत योग्य शोध घेण्यास परिणामकारक नाही, कारण माहितीचा शोध घेणे कोणत्या वेळी थांबवावे हे दर्शवणारे घटक या प्रतिमानांतर्गत समाविष्ट नाहीत. पुढचं मॉडेल आहे लेखी व इतर व्यावसायिकांचे माहिती शोधण्याचे प्रतिमान, म्हणजे लेखीज एटसेट्रा मॉडेल ऑफ इन्फॉर्मेशन सिकिंग ऑफ प्रोफेशन. यामध्ये अभियंते, आरोग्य देखभाल व्यावसायिक आणि वकील या 3 प्रमुख व्यावसायिक विभागांशी संबंधित अभ्यासाच्या साहित्य अभ्यासावर आधारित व्यावसायिकांच्या माहिती शोधण्याचे प्रतिमान लेखी व इतर अभ्यासकांनी विकसित केलेले आहे. हे प्रतिमान माहिती शोधन प्रक्रियांमुळेच मूळ प्रतिमान असून ते कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकांनाही लागू होईल असे त्यांचे मत आहे. त्या प्रतिमानामध्ये 4 महत्त्वाच्या संकल्पना विचारात घेतलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे: कोणत्या व्यावसायिकांच्या सरावातील विस्तृत कार्य व संदर्भाचा अभ्यास केला पाहिजे आणि तो समजून घेतला पाहिजे. दुसरा आकडा, व्यावसायिकांच्या दैनिक कामाचे तपशील काळजीपूर्वक तपासले पाहिजेत. तिसरा आकडा, व्यावसायिकांची भूमिका आणि कार्य स्पष्ट केली पाहिजेत. आणि चौथा, व्यावसायिकांची माहिती शोधण्याची प्रक्रिया अप्रत्यक्ष आहे हे जाणून घेतलं पाहिजे. म्हणजेच व्यावसायिकांची भूमिका आणि त्यांचे संबंधित कामकाज व ज्यांना माहितीविषयक गरजांची जाणीव करून देतात, जी त्यांना माहितीचा शोध प्रक्रियेकडे घेऊन जाते. या प्रक्रियेद्वारे अनेक हस्तक्षेप करणारे घटक त्यांच्या माहिती शोध प्रक्रियेच्या निष्कर्षावर परिणाम करतात आणि अशा घटकांमध्ये माहितीचे स्रोत आणि या स्रोतांविषयी जागरूकता यांचा समावेश होतो. आता माहिती साक्षरता, त्याची प्रमाणके कुठले आहेत? ACRL. आता माहिती साक्षरतेची प्रमाणके पुढीलप्रमाणे आहेत. प्रमाणकांकडे तार्किक पदानुक्रम आहे. प्रत्येक मानक हे अनेक कामगिरी निर्देशांकांमध्ये विभागलेले आहे. संबंधित कामगिरी निर्देशक हे आम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवू इच्छितो या प्रश्नांचे उत्तर देतात. प्रत्येक कामगिरी निर्देशक हे शिकण्याचे अनेक परिणाम देतात. ही प्रमाणके पुढीलप्रमाणे आहेत. प्रमाणक 1, माहिती करून घेणे. 9, माहिती साक्षर विद्यार्थी हा आवश्यक असणाऱ्या माहितीची गरज आणि प्रमाण निश्चित करतो. प्रमाणक 1 हा पायाभूत असून इतर प्रमाणके यावर आधारित असतीलच. माहितीची गरज आणि त्यांच्या गरजा भागवण्यासाठी विविध पर्यायांचा शोध यावर हे प्रमाणक लक्ष देते. याकरिता माहितीची उत्पत्ती, संघटन आणि प्रसारण कसे केले जाते याविषयी मूलभूत समज
याची आवश्यकता असते. हे प्रमाणक 4 कामगिरी निर्देशकांवर विभागलेले आहे. प्रमाणक 2 प्रवेश ॲक्सेस. माहिती साक्षर विद्यार्थी आवश्यक असणाऱ्या माहितीसाठी प्रभावीपणे व कार्यक्षमरित्या प्रवेश करतो. हे प्रमाणक 1 वर आधारित असून प्रभावित माहितीकरिता प्रवेश करण्याच्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करतो. परंतु जर विद्यार्थ्याला त्या हवी असणारी माहितीची गरज स्पष्टता करता आली नाही तर त्यांना अशा माहितीचा प्रवेश करण्यास अडचण येईल. हे प्रमाणक 5 कामगिरीमध्ये निर्देशकांमध्ये विभागलेले आहे. पुढचं आहे प्रमाणक 3 मूल्यमापन. माहिती साक्षर विद्यार्थी माहिती आणि त्याचे स्रोत यांचे समीक्षात्मक मूल्यमापन करतो आणि त्याचा किंवा तिच्या ज्ञानाचा पाया व मूल्य प्रणाली यामध्ये निवडलेल्या माहितीचे समावेशन करतो. हे प्रमाणक सर्वाधिक महत्त्वाचे आहे कारण हे सर्वांकरिता आपण निवडलेल्या व वापर करणाऱ्या माहितीचे समीक्षात्मक मूल्यमापन करण्यावर भर देते. उपलब्ध माहितीचे प्रमाण, स्वरूप आणि रचना यामुळे हे विशेषतः महत्त्वाचे ठरते. विद्यार्थ्याने माहितीचे समीक्षात्मक मूल्यमापन करण्याची पात्रता विकसित करणे आवश्यक आहे. हे प्रमाणक 7 कामगिरीवर निर्देशकांमध्ये विभागलेले आहे. हे प्रमाणक 7 कामगिरी निर्देशकांमध्ये विभागलेले आहे. म्हणजे 4थं जे आहे ते वापर. आता यूज म्हणजे वैयक्तिकरित्या किंवा एखाद्या गटाचा सदस्य म्हणून माहिती साक्षर विद्यार्थी विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी माहितीचा प्रभावीपणे वापर करतो. आपण इतरांशी संवाद साधतो. त्या माहितीच्या विविधांगी वापरावर हे मानक आधारलेले आहे. आता कुठल्या ह्याच्यावर आधारलेले आहे तर आपण इतरांशी संवाद साधतो. त्या माहितीच्या विविधांगी वापरावर हे मानक आधारलेले आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हे जाणून घेण्याकडे लक्ष देण्यात आलेले आहे. ही क्षमता या प्रमाणकांमधून अंतर्भूत आहे. आता नियोजन आणि उत्पादन तयार करणे हा कामगिरी निर्देशक यामध्ये समाविष्ट आहे. प्रमाणक 5 नैतिक किंवा कायदेशीर इथिकल किंवा लीगल. माहिती साक्षर विद्यार्थी माहितीच्या वापराबरोबर अनेक आर्थिक, कायदेशीर आणि सामाजिक घटकांना समजतो आणि माहितीचा प्रवेश आणि वापर नैतिक व कायदेशीररित्या करतो. आता नैतिक किंवा कायदेशीर हे प्रमाणक विचारात घेते की विद्यार्थ्यांनी माहितीच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्यांविषयी माहिती देणे आवश्यक आहे. विशेषतः त्यामध्ये माहिती आणि माहितीचे तंत्रज्ञान यांचा नैतिक आणि कायदेशीर वापर याचा समावेश होतो. या प्रमाणकामध्ये बोलण्याचे स्वातंत्र्य, खाजगीपणा, बौद्धिक मालमत्ता व वाचन साहित्याचा वाजवी वापर, फेअर यूज इत्यादी महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे. आता माहिती साक्षरतेची प्रमाणिक कुठली आहेत तर एक माहिती करून घेणे नो, दुसराकडा प्रवेश ॲक्सेस, तिसराकडा मूल्यमापन इव्हॅल्युएट, चौथाकडा वापर यूज आणि 5वा नैतिक आणि कायदेशीर इथिकल किंवा लीगल. माहिती साक्षरता हा टॉपिक कव्हर झालेला आहे. मी डॉक्टर सुधीर नगरकर, ग्रंथपाल आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा, सातारा. थँक्यू व्हेरी मच.